पिंपरी चिंचवडमध्ये 22 वर्षीय विवाहितेची महिनाभरापूर्वी आत्महत्या। दुचाकीसाठी 50,000 न दिल्यानं छळ, मुलीची आत्महत्या नसून हत्या, माहेरच्यांचा आरोप। मृत महिलेच्या पती आणि नंदेविरोधात संभाजीनगरमध्ये विवाहितेला पेट्रोल टाकून जाण्याची धमकी। अमरावतीमध्ये विवाहितेच्या पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल। 5 लाख हुंडा दिल्यानंतरही सासरच्यांकडून शारीरिक आणि मानसिक छळ सुरूच। फरार असताना वापरलेल्या गाड्यांपैकी एक गाडी सुशील हगवणेच्या नावावर। आलिशान फोर्ड एंडेवर कार सुशील हगवणेच्या नावी। फरार असताना हगवणेकडून एंडेवरसह बलेनो आणि थारचा देखील वापर। कसपटे कुटुंबाला धमकावल्याप्रकरणी निलेश चव्हाण विरोधात लुकआउट नोटीस जारी। वैष्णवी हगवणेच्या बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्यानं निलेशवर गुन्हा दाखल। हगवणे कुटुंबियांचे बँकेतील लॉकर सील। हगवणे कुटुंबियांची पुणे पोलिसांकडून कसून चौकशी, तर निलेश चव्हाण आणि हगवणेचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव। मयुरी जगतापांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचं प्रकरणी पौड पोलीस स्टेशनमध्ये कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता। महिला आयोगानं सविस्तर अहवाल मागवला। चिल्लरबाईला अध्यक्षपदी ठेवलं। चाकणकरांकडून राज्यातील पीडित महिलांना न्याय मिळणार नाही। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांचा चाकणकरांवर निशाणा। मनसेसोबत युती करण्याची चर्चा झाली तर ती राज ठाकरेंशीच होईल। एकदा हा प्रयोग व्हावा ही सर्वांचीच इच्छा। राज उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। मराठी माणसांसाठी ठाकरे एकत्र येत असतील तर भाजपकडून स्वागतच। राज ठाकरे उद्धव ठाकरे पालिका निवडणुका डोळ्यासमोर युती करण्याची शक्यता। सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। संजय राऊतांनी संकेत दिलेत म्हणजे ते होणारच नाही। राज आणि उद्धव ठाकरेंची युती होईल असं वाटत नाही। सुजय विखे यांची टीका। वाल्मिक कराडला बीड जेलमध्ये स्पेशल ट्रीटमेंट। कराडला जेलमध्ये चपात्या आणि कपामध्ये चहा मिळतो। बडतर PSI रणजित कासलेचा दावा। त्या महिलांमध्ये हात धाडस नव्हतं म्हणून हात जोडला। पहलगामवरून भाजप नेते रामचंद्र जांगर यांचं वादग्रस्त वक्तव्य, तर जांगरांचं वक्तव्य अतिशय वाईट। काँग्रेस प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांची टीका। भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था। जपानला मागे टाकत भारत 4थ्या क्रमांकावर। नीती आयोगाचे CEO BVR सुब्रमण्यम यांची माहिती। पाकच्या कुरापती थांबत नाहीत तोपर्यंत सिंधू करार स्थगितच। पाककडून सातत्यानं सिंधू जल कराराचं उल्लंघन। भारतानं संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकला खडेबोल सुनावले। वाणीवर संयम ठेवा, अनावश्यक वक्तव्य कुणीही करू नका। मध्य प्रदेश आणि हरियाणामधील नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदींचा सल्ला। ऑपरेशन सिंदूरबाबत लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याच्या देखील सूचना। पुढच्या 3 दिवसात मान्सून महाराष्ट्र व्यापणार। दक्षिण कोकणानंतर मुंबई पुणे घाट क्षेत्रामध्ये मान्सून दाखल होणार। पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ सुदीप यांची माहिती। पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। पुणे सातारा दौंड इंदापुरात पावसाचा कहर। ओढ्याला आलेल्या पुरामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहून गेल्याच्या घटना, तर वादळी वाऱ्यामुळे झाडं रस्त्यावर कोसळली। अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती।